समजायची काही गरज नाही आहे. भारतीय जनता पक्ष वेळीच नाव जाहीर करेल. या 2-3 दिवसात नावं सगळीच भाजपची जाहीर होती. तो उशीर का होत आहे? मागचं कारण काय? का डिस्प्यूट आहे? वातावरण नेमकं काय? नाही, डिस्प्यूट नाही, काय नाही. सगळे नेते बिझी आहेत आणि शेवटी अंतिम आम्हाला दिल्लीला होती, त्यामुळे काही कारणास्तव राहील. पण दादा उमेदवार असतील काय? कोण दादा? नारायणराव राणे. ते मी सांगू शकतो. दादा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा भाजप रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा भाजपकडे गेला आहे का? गेलाय कसं? आम्ही माझं मत सांगितलं. हा आमचा मतदारसंघ मिळाला. दोन्ही पक्षांनी दावा केला. दावा करू दे ना, पण आम्हाला वाटतं आम्हाला मिळावं. शिवसेना म्हणते की गुल्हाल आमचा उडणार. शिवसेना म्हणते गुल्हाल आमचा उडणार. आता मी विचार. दादा हा एवढा महत्वाचा प्रश्न आहे का की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ जाणीवपूर्वक की काही कारणं आहेत त्यामागे? काही कारणं वगैरे नाही, राजकारण वगैरे नाही. योग्य वेळी उमेदवार जाहीर होईल आणि आमचाच उमेदवार जिंकेल अशी परिस्थिती आहे. पण दादा उपस्थिती पाहताय. दादा आपण आपले रत्नागिरी जिल्ह्यात दौरे वाढलेले आहेत, सिंधुदुर्गात दौरे वाढलेले आहेत. मग आपल्याला ग्रीन सिग्नल मिळालेलं आहे की तुम्ही कामाला लागा म्हणून? नाही, कशाला? मी पक्षाचा नेता म्हणून माझं काम आहे. आपापल्या भागात जा सांगितलं, मी आलो. उमेदवार म्हणून तुम्हाला आदेश दिलेत काय? सिग्नल दिलाय काय? आदेश आमच्याकडे देत नाही. आमच्याकडे नाव जाहीर होतं. दादा तुम्ही इच्छुक आहेत का पण उभे राहण्यासाठी? तुम्ही कसे प्रश्न विचारता? प्रश्न काय? पक्षाने जर सांगितलं की बाबा हा उमेदवार आहे आणि त्यात आपलं असलं तर आपण काम करायचं. दादा रत्नागिरीला एवढा वेळ का लागतोय जाहीर व्हायला? कारण यापूर्वी जे बाकीचे जे मतदारसंघ आहेत तिथे नावं खूप लवकर डिक्लेअर होतात आणि इथे का असं झालंय की उमेदवार घोषित करायला इतका उशीर होतोय? नाही, काय उशीर होत नाही. अजून तारीख संपलेली नाहीये, त्यामुळे या 2 दिवसात होईल. पण प्रचाराला दिवस मिळतील का आपल्याला? नाही, इथल्या रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जो उमेदवार त्याची कॅपॅसिटी आहे, दिवस कमी लागले तरी विजय खेचून आणायचे. साहेब निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाचे जे प्रकल्प आहेत रिफायनरी सारखे त्याच्यावरती काही चर्चा? रिफायनरी आम्ही करणार. 3 लाख कोटी खर्च होऊन रिफायनरी होणार आहे. त्यामुळे रिफायनरी होणं रत्नागिरीच्या लोकांसाठी अतिशय आवश्यक आहे. आणि एक रिफायनरी आल्यानंतर शेकडोनी छोटे मोठे उद्योगी येणार. त्यामुळे रिफायनरी आज जगात अनेक ठिकाणी चालू आहे. फ्रान्स बीज अनेक ठिकाणी कोणाचं काही झालं नाही. आणि हा उद्धवला म्हणा की जे काही विरोध करतात त्यांना रिफायनरीचं काय माहिती आहे? हा विरोध राजकीय आहे. विनायक राऊत परत रिफायनरीच्या मुद्द्यावरून वक्तव्य करत असतात. जाऊ दे, नको नाव घेऊ नको. आजचा दिवस चांगला जाऊ. दादा सांगा देशवासियांचं मूड काय ह्या निवडणूक? देशवासियांचा मूड हक्की पार, मोदी 400 पार. कोणते मुद्दे आपण पुन्हा समोर घेणार, लोकांसमोर जाणार? लोकांचे मुद्दे म्हणजे लोकांना आम्ही एक तर रोजगारातल्या त्यांचं पर कॅपिटल इन्कम वाढावं, उत्पन्न वाढावं, GDP वाढावा, एक्सपोर्टही वाढावं, लोकांना आपल्या मुलांना चांगलं शिकवता यावं, चांगल्या प्रकारे त्यांना नोकऱ्या मिळाव्यात. यासाठी शाळा, कॉलेज, मेडिकल कॉलेजची तर संख्या दुप्पट झाली, विमानतळाची संख्या दुप्पट झाली. तर आमचा प्रगतीचा जो वेग आहे हा मोदी सरकारमुळे एवढा वाढलेला आहे. आणि त्यामुळे भारत विकसित देश होणार आणि समृद्ध देश भारत होणार. त्यामुळे भारतातली जनता त्यांना अब की बार मोदीच. महाराष्ट्रात 48